आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी. आषाढ महिन्यात 2 एकादशी येतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी. त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते, पुण्यवंत मानली जाते. या आषाढ एकादशीला पंढरपूरला लोक जातात. प्रत्येक घराघरात एकादशीचा उपवास केला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक, लाखो लोक आषाढी वारीला पायी चालत पंढरपूरची वारी करतात. विठ्ठल नामाचा गजर करतात आणि हरिनाम जपत ही वारी करतात. पंढरपुरात येऊन लोक चंद्रभागेचं स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात. आषाढी वारीला भारतातून विविध पालख्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. जसं की पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी, त्र्यंबकेश्वरहून निवृत्ती महाराजांची पालखी, देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला येते. शेगावमधून संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येते. या आषाढी एकादशीला लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळेच लोक उपवास करतात. आषाढी एकादशीचा महात्म्य कळण्यासाठी मी एक कथा सांगते. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य यांनी एक घोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं. भगवान शिवशंकर प्रसन्न झाल्यावरती मृदुमान्यांनी त्यांना वर मागितला आणि शिवशंकरांनी त्यांना वर दिला, तू अमरत्व प्राप्त करशील, म्हणजे तुला देव, दानव, मानव यांपासून तुला मृत्यू येणार नाही. परंतु असाही एक वर दिला की तुला एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल. हे सगळं ऐकून राक्षस खूप उन्मत्त झाला आणि तो साधू संत, ऋषीमुनी यांना त्रास द्यायला लागला. त्यांचे यज्ञ मोडायला चालू केलं. शेवट त्याने देवांवरती आक्रमण केलं. त्यावेळी ब्रह्मदेव, श्रीकृष्ण हे सगळे देव मदतीसाठी भगवान शिवशंकरांकडे गेले. भगवान शिवशंकराकडे गेल्यानंतर भगवान शिवशंकरांकडे मदतीचा हात मागितला. आम्हाला वाचवा असं सांगितलं. त्या राक्षसापासून आमची मुक्ती करा असं सर्व देवांनी भगवान शंकरांकडे सांगितलं. त्यावर भगवान शंकर बोलले, मी त्याला नाही मारू शकत. मी त्या राक्षसाला वर दिला आहे. त्यावेळी सगळे देव भयभीत झाले आणि चित्रकूट पर्वतावर जाऊन एका धात्री म्हणजे आवली वृक्षाच्या खाली एका गुहेत जाऊन बसले. सर्व देव खूप घाबरलेले होते आणि तो दिवस होता तो म्हणजे आषाढीचा. आषाढी एकादशीचा दिवस तो होता. देवांनी काही खाल्लेलं नव्हतं. बाहेर जोरदार पाऊस चालू होता आणि गुहेतून वरून पाणी टपकत असल्यामुळे सर्व देवांचे आंघोळ देखील तिथेच झाली आणि आपोआप सर्व देवांना एकादशीचा उपवास घडला आणि सर्व देवांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. ती शक्ती म्हणजे स्त्री शक्ती होती. स्त्रीच्या रूपातील शक्ती निर्माण झाली आणि त्या स्त्री शक्तीनं मृदुमान्य राक्षसाला ठार केलं आणि ती शक्ती म्हणजेच एकादशी. मग ती म्हणूनच आषाढी एकादशीला सर्व देवांचा उपवास असतो आणि त्याबरोबर आपण देखील उपवास करायचा असतो. त्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होते. म्हणून लाखो लोक पालखीसोबत आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीला
देवशयनी आषाढी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो, म्हणजेच 4 महिन्याचा कालावधी. या कालावधीमध्ये भगवान विष्णू शेषनागावर निद्रेस जातात, म्हणजे झोपण्याचा त्यांचा काळ असतो. ते 4 महिन्यानंतर कार्तिकी एकादशीला ते जागे होतात. कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी देखील म्हटले जाते. या 4 महिन्याच्या काळामध्ये अनेक लोक मांसाहार सेवन करत नाहीत, म्हणजे मांसाहार टाळतात. आणि आषाढी एकादशीचं असं हे महत्त्व, आषाढी एकादशीची निर्मिती अशी झाली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हरी माऊली.